तर राज ठाकरे आता प्रचार सभा देखील घेणार आहेत आणि त्यावरून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप होत आहेत। पाहूयात। राज ठाकरे महाराष्ट्रामधील प्रमुख शहरांमध्ये सभा घेणार। महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार, सूत्रांची माहिती। मोदींच्या धोरणांवर टीका केली, मात्र 5 वर्षात परिस्थिती बदलली। मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं, राज ठाकरेंचं वक्तव्य। भूमिका बदलणं आवश्यक होतं। पहिल्या 5 वर्षात भूमिका पटल्या नाहीत तेव्हा टीका केली। 5 वर्षात काही बदल झाले, त्यामुळे स्वागतही केलं। महायुतीला दिलेल्या पाठिंब्यावर राज ठाकरेंचं वक्तव्य। काही जण बिनशर्त तर काही लढण्याचं नाटक करून पाठिंबा देतात। राज ठाकरेंवर उद्धव ठाकरेंची खोचक टीका। तर 40 आमदार फुटल्यानंतर मी टीका केली नाही, राज ठाकरे यांचा पलटवार। गोट्यांसारखे घरंगळत जाऊ नका, स्वतःचा आब राखून प्रचार करा। महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासंदर्भात राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। कावीळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं, कोणती फाईल ओपन केली या राऊतांच्या टीकेला राज ठाकरे यांचं प्रत्युत्तर। येत्या 2 महिन्यामध्ये विधानसभेसाठी मनसेचे उमेदवार निश्चित करणार, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंच्या सूचना। राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर पत्रकार परिषदेची गरज काय? किशोरी पेडणेकरांचा सवाल। राज ठाकरेंच्या भूमिका नेहमीच बदलतात, किशोरी पेडणेकरांची राज ठाकरे यांच्यावर टीका। वसंत मोरेंच्या प्रश्नावर बोलताना राज ठाकरेंनी हात जोडले। मोरेंच्या पाठिंब्याबाबतच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी बोलणं टाळलं।